चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यायालय भरती 2025 ची जाहिरात आली. मंत्रिमंडळाने जे आपल्याला कॅरी जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये 2000 प्लस जागांची भरती आहे. तर बऱ्याच आपल्या लाडक्या बहिणींचे प्रश्न असतात की सर या भरती मध्ये आमचं घर सांभाळून म्हणजे आपलं घर सांभाळून फॅमिली सांभाळून हा आरामदायी जॉब सगळ्यात बेस्ट कुठला असेल या भरतीमध्ये. बऱ्याच आपल्या लाडक्या भगिनींचे प्रश्न असतात, यामागे सुद्धा आलेले होते. तर जिथे जिथे क्लर्क या पदासाठी भरती आहे, माझ्या एक्सपिरियन्स आणि माझ्या काढलेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार क्लर्क जिथे जिथे पोस्ट असेल, जिथे जिथे पद असेल ते सगळ्यात बेस्ट महिलांसाठी आहे. ते का बेस्ट आहे, त्याच्यामध्ये सॅलरी किती असणार, काम काय असणार आणि कुठल्या जबाबदारी असणार सर्व पाहणार. सुरुवातीला मित्रांनो आणि भगिनींनो, ज्युनियर क्लर्क या पदासाठी सुद्धा भरती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी 12वी MSc टायपिंग हे बेसिक तुमचं बेसिक एज्युकेशन लागणार आहे. त्याच्यामध्ये सॅलरी सुद्धा तुम्हाला चांगली आहे. आता नेमकं याच्यामध्ये काम काय आहे आणि ही महिलांसाठी का बेस्ट भरती आहे, हे बेस्ट का पद आहे, काम काय असणार आहे भगिनींनो? फाईल्स तयार करणे, दस्तऐवज टाईप करणे, कोर्टाच्या नोंदी ठेवणे, तसंच टेबल वर्क. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरामदायी टेबल वरती बसून तुम्हाला हे सर्व वर्क असणार आहे. म्हणून महिलांसाठी तर एकदम धावपळीचं काम नसणार नाही, एकदम स्टेबल वर्क असणार आहे. दुसरं पद आहे म्हणजे दुसरी पोस्ट आहे क्लर्क टायपिस्ट. कोर्टाच्या आदेशानुसार टायपिंग करणे हे त्याचं मेन आणि मुख्य काम आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. दुसरं आहे डॉक्युमेंट्स तयार करणे. जे काही कोर्ट तुम्हाला सजेस्ट करेल की या डॉक्युमेंट्स ह्या फाईल्स तयार करा, जस्ट तुम्हाला प्रिपेअर करून द्यायचे आहेत कोर्टाला. एवढेच एक बेसिक आणि 2-3 त्याच्यामध्ये वर्क आहेत. हे सुद्धा एक प्रकारचं स्टेबल वर्क आहे आणि टेबल वर्क आहे. ओके. तिसरी पोस्ट आहे स्टेनोग्राफर. याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग झालेलं असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट्स मध्ये रायटिंग लिहिणे म्हणजे जे काही जेस आणि युक्तिवाद चालतो त्याचं टायपिंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पीड असणं आणि प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं आहे. हे सुद्धा टेबल वर्क आहे आणि स्टेबल वर्क आहे, दोन्ही सुद्धा आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही रायटिंग केलेलं आहे त्याचा इन शॉर्ट मध्ये रिपोर्ट प्रिपेअर करणे हे सुद्धा एकदम सोपं आणि सोयीस्कर काम आहे. पिओन म्हणजे शिपाई, फाईल्स ट्रान्सफर करणे, वन टेबल टू अनदर टेबल, वन ऑफिस टू अनदर ऑफिस म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फक्त फाईल्स ट्रान्सफर करणे, थोडं साफसफाई मध्ये मदत करणे, न्यायाधीशांच्या काही लहान मोठ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सहाय्य करावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला फिक्स आणि स्पेसिफिक टाइम आहे म्हणजे तुमचा ऑफिसवर गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे 10 ते 5 हे तुमचा फिक्स टाइम असणार आहे. सॅलरी सुद्धा याच्यामध्ये चांगली आहे. तुम्ही फॅमिली सांभाळून तुमचं गव्हर्नमेंट जॉब ऑफिस वर्क सांभाळू शकता. म्हणून याचे हे फायदे आहेत आणि हे मुलींसाठी, खास करून महिलांसाठी, मुलींसाठी, आपल्या माता भगिनींसाठी एकदम बेस्ट वर्क आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये ताणतणाव नाहीये, तुमची चिडचिड होणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला स्किल अपडेट होणार आहे, जसं टायपिंग करणार आहे, MSc कॉम्प्युटर नॉलेज वाढणार आहे, स्किल अपडेट होणार आहे. त्याच्यानंतर जास्त प्रवास सुद्धा करावा लागणार नाही, कारण तुम्ही जर एका ठिकाणी राहत असाल तर स्पेसिफिक एरियामध्ये तुम्हाला तेवढाच ट्रॅव्हलिंग प्रवास करावा लागणार आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे चांगले आहेत. आणि याच्यामध्ये वेतन सुद्धा कमीत कमी 20,000 ते 56,000 ऍज पर युअर पोस्ट, तुमच्या पदानुसार असणार. म्हणजे पिऊन ते ज्युनियर क्लर्क, क्लर्क टायपिस्ट, स्टेनोग्राफर आणि पिओन म्हणजे कमीत कमी तुम्हाला 20,000 पासून 56,000 पर्यंत स्टायपंड मिळणार. म्हणजे स्थिर इन्कम आहे, स्थिर जॉब आहे, टेबल वर्क आहे, प्लस टेबल वर्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून महिलांनी खास करून या पदासाठी 100% अप्लाय करा आणि तुमचं यश तुमच्याच हातात आहे. तुम्हाला काही डाऊट असेल, इश्यू असेल, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्याच्यावर आन्सर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया. तुमच्या काही डाऊट क्वेरी असेल तर मला त्याच्यावर सजेस्ट करा. नेक्स्ट अपडेट, नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवता येईल. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद.